विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य आणि नीतिनियम या प्रकरणातील कृतींचे प्रकार पाहणार आहोत. कृतींचे प्रकार. कृती या शब्दाचा अर्थ ॲक्शन, आचरण असं आपण करत असतो. मग मनुष्याकडून काही कृती ह्या ऐच्छिक पद्धतीने होतात आणि काही कृती ह्या अनैच्छिक पद्धतीने होतात. तर ज्याला आपण प्रतिक्षिप्त कृती असं म्हणतो. प्रतिक्षिप्त कृती, ज्या कृती यांत्रिकपणे केल्या जातात, ज्याच्यामध्ये कोणत्याच इच्छा नसतात, कुठलाच पर्याय नसतो, त्याला आपण प्रतिक्षिप्त कृती असं म्हणतो. मग श्वास घेणे, डोळ्यात कचरा गेल्यानंतर डोळ्याची उघडझाप होणे, आणि या अन्नपचन, रक्ताभिसरण, श्वसन या ज्या सर्व कृती आहेत या प्रतिक्षिप्त कृती आहेत. म्हणजे या नीतिमीमांसेचा विषय होऊ शकत नाही. काल आपण नीतिमीमांसेचा अभ्यास विषय यावर चर्चा केली आणि मानवी वर्तन हा नीतिमीमांसेचा अभ्यास विषय होऊ शकतो. पण प्रतिक्षिप्त कृती हा नीतिमीमांसेचा अभ्यास विषय होऊ शकत नाही. कारण या कृतीमध्ये ऑप्शन नसतात, पर्याय नसतो. ह्या क्रिया सतत होत असतात, आपल्या इच्छेशिवाय होत असतात. आपल्याला थोडा वेळ श्वास बंद ठेवायचा आहे अशी इच्छा जरी आपण व्यक्त केली तर एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि म्हणून कृती दोन प्रकारच्या असतात. एक ऐच्छिक कृती आणि दुसरी अनैच्छिक कृती. प्रतिक्षिप्त कृतीमध्ये मानवी नियंत्रण नसते, पण ऐच्छिक कृतीमध्ये मानवी नियंत्रण असते. मग ऐच्छिक कृती म्हणजे काय? ज्या कृती मी माझ्या मनाने ठरवून करत असतो त्याला आपण ऐच्छिक कृती असं म्हणतो. ज्या कृतीमध्ये मानवी नियंत्रण असते त्याला आपण ऐच्छिक कृती असं म्हणतो. मात्र ज्या कृती मानवी नियंत्रणाच्या पलीकडच्या असतात त्याला आपण अनैच्छिक कृती असं म्हणतो. मग ही ऐच्छिक कृती आणि अनैच्छिक कृती किंवा ऐच्छिक कर्म आणि अनैच्छिक कर्म या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. काही काही गोष्टी मानवाच्या इच्छा नसताना सुद्धा कराव्या लागतात, त्याला आपण अनैच्छिक कृती असं म्हणतो. जसं की सैनिक आहे, सैनिकांना ऑर्डर दिली जाते फायर, आणि मग ते फायर ऑर्डर दिल्याबरोबर सैनिकांना गोळीबार करावा लागतो, त्यांची इच्छा असो अथवा नसो. म्हणजे ऑर्डरचं पालन करणे त्यामध्ये इच्छेचा प्रश्नच नसतो. पण काही कृती ज्याला आपण असं म्हणू की ज्या ऐच्छिक असतात,
जसं की मला दुधामध्ये साखर किती असावी, चहामध्ये साखर किती असावी, चहा दुधाचा असावा की बिना दुधाचा असावा, आणि या सगळ्या आणि अशा ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांना आपण ऐच्छिक कृती असं म्हणतो. म्हणजे ज्या कृती आपण ठरवून करतो, नियंत्रणात करतो, त्याला आपण ऐच्छिक कृती असं म्हणतो. आणि ज्या कृतीवर आपलं नियंत्रण नसते त्याला आपण अनैच्छिक कृती असं म्हणतो. थोडा जर आपण विचार केला तर सजीव आणि निर्जीव या दोनही गोष्टींमध्ये कृती घडतात. ऐच्छिक कृती आणि अनैच्छिक कृती हा झाला मानवीय वर्तनाचा भाग. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्या हा सुद्धा मानवी वर्तनाचाच एक भाग आहे. पण काही कृती सजीव आणि निर्जीवांमध्ये होत असतात, त्याला आपण वर्तन असं म्हणतो. निर्जीवांच्या ज्या कृती घडत असतात त्या निर्जीवांच्या कृती निसर्गाच्या नियमानुसार घडत असतात. जसं की लोहचुंबक आहे आणि या लोहचुंबकाला त्याच्याजवळ कोणताही लोखंडाचा पदार्थ गेला तर त्याला चिकटतो. त्याच्यामध्ये इच्छेचा काही प्रश्न नसतो. आणि म्हणून क्रिया आणि प्रतिक्रिया अशा दोन गोष्टींच्या माध्यमातून, नैसर्गिक गोष्टींच्या माध्यमातून या सर्व कृती चाललेल्या असतात. निसर्गामध्ये काही बदल घडतात आणि त्या माध्यमातून काही बले निर्माण होतात आणि त्यातून जे बदल घडत असतात त्याला आपण निर्जीव कृती असं म्हणतो किंवा निर्जीव गोष्टींचं वर्तन असं म्हणतो. जसं की उतारावरून एक लाकडी ओंडका टाकून दिला तर तो घरंगळत खाली जाईल. चेंडू बाहेर फेकून दिला तर तो उड्या मारत कुठे पडेल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून मग सजीव आणि निर्जीव या दोनही गोष्टींमध्ये काही ना काही गोष्टींचं घडामोडी आपल्याला दिसून येतात. आणि मग निर्जीव गोष्टींचं वर्तन कसं असते तर निर्जीव गोष्टींचं वर्तन हे परिस्थिती सापेक्ष असते, परिस्थितीनुसार बदलणारं असते. जसं की आपण असं म्हणू, दही एका भांड्यामध्ये ठेवलेलं आहे तर ते त्याचा दररोजपणा, आंबटपणा वाढणार आहे. त्याचा का वाढणार आहे तर परिस्थितीनुसार, काळानुसार त्याच्यामध्ये योग्य ते बदल किंवा अयोग्य ते बदल होणार आहेत. त्यामुळे निर्जीव गोष्टींच्या वर्तनामध्ये स्वातंत्र्य नावाचा भाग नसतो, पण मानवीय वर्तनामध्ये स्वातंत्र्य नावाचा भाग असतो. मला माझ्या कृती करण्याचं स्वातंत्र्य आहे असं आपण जे म्हणतो त्याला आपण ऐच्छिक कृती असं म्हणत असतो. पण काही अनैच्छिक कृती असतात आणि या अनैच्छिक कृतींच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपलं जीवन जगावं लागत असते. मग निर्जीवांचं वर्तन आपण पाहिलं, सजीवांचं वर्तन आपण पाहू. मनुष्य आणि मनुष्याशिवाय असणारे प्राणी यांच्यामध्ये सुद्धा वर्तन असते. माणसाने आपल्या बुद्धीच्या माध्यमातून अनेक प्राण्यांना आपलंसं केलं, काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. मग काही प्रमाणामध्ये सजीवांचं वर्तन
त्यांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया, निर्जीवांचं वर्तन, त्यांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया, प्राण्यांचं वर्तन, त्यांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया, या सर्व गोष्टींचा विचार आपण कृतीच्या प्रकारामध्ये करत असतो. बरेचदा काय असतं, काही चांगल्या कृती आणि वाईट कृती, या चांगल्या कृतींना शाबासकी देणे आणि वाईट कृतींना शिक्षा करणे हा भाग सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. जसं की येशू ख्रिस्तांना ज्या वेळेला सुळावर चढवलं गेलं, त्यावेळी येशू ख्रिस्तांनी असं म्हटलं की देवा, यांना क्षमा कर, हे काय करत आहेत हे त्यांना कळत नाही. म्हणजे मनुष्य एखाद्या कृतीसाठी एखाद्याला क्षमा सुद्धा करू शकतो आणि एखाद्याला त्याचं शासन सुद्धा करू शकतो. तर कृतीमध्ये क्षमा आहे, कृतीमध्ये शिक्षा सुद्धा आहे. अनेक पर्यायामधून एक निवडण्याचं जे स्वातंत्र्य माणसाला असतं त्याला आपण ऐच्छिक कृती असं म्हणतो. अनेक पर्यायामधून एक निवडण्याचं स्वातंत्र्य जे आहे त्याला आपण ऐच्छिक कृती असं म्हणतो. तुम्ही 11वीला ॲडमिशन घेता, तुम्हाला कॉलेजचं प्रॉस्पेक्ट मिळते, माहितीपत्रक मिळते, त्याच्यावर विषय लिहिलेले असतात. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, गृहशास्त्र, अर्थशास्त्र, संगीत, मानसशास्त्र. मग तुम्हाला काय ठेवायचं आहे आणि तुम्हाला काय नाही ठेवायचं, ही जी कृती असते याला आपण ऐच्छिक कृती असं म्हणत असतो. याच्यामध्ये परिणामांची जबाबदारी आपल्यावर असते, कारण आपण घेतलेला निर्णय आणि त्याची जबाबदारी या दोन्ही गोष्टी आपल्यावर असतात. या कृतीचा विशिष्ट परिणाम जो घडून येणार आहे त्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच असते. ऐच्छिक कृतीमध्ये नैतिक आणि अनैतिक अशा दोन्ही गोष्टी दिसून येतात. चांगली आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी दिसून येतात. ऐच्छिक कृतीमध्ये आपल्याला इच्छा स्वातंत्र्य असते. मग या इच्छा स्वातंत्र्यानुसार ज्याप्रमाणे आपण चांगल्या कृती करतो त्याचप्रमाणे आपण वाईट कृती सुद्धा करत असतो, करू शकतो. आणि या कृतींच्या परिणामांची जबाबदारी आपल्यावर असते. म्हणजे माणसाला इच्छा स्वातंत्र्य असल्यामुळेच तो चांगल्या कृती करण्याची शक्यता असते, पण त्याचबरोबर तो वाईट कृती सुद्धा करू शकत असतो. आणि म्हणून माणसाच्या सहज स्वाभाविक प्रवृत्तींना योग्य वळण लावण्याचे कार्य नियम करीत असतो. पहिल्यांदा नियम बोजड वाटतात, पण नंतर ते अंगवळणी पडले की आपल्याकडून चांगल्या कृती घडत असतात. चाली, रीती, रूढी, परंपरा या माध्यमातून सुद्धा आपल्याकडून ऐच्छिक आणि अनैच्छिक कृती घडत असतात. आणि या सर्व गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. बरेचदा आपल्याला असं वाटतं की ही आपल्या मागे बंधनं कशासाठी आहेत, ही बंधनं असावी का,
बंधनाशिवाय समाज असू शकतो का? आणि खरोखर बंधनाशिवाय समाज ही गोष्ट शक्य आहे का? तर बंधनमुक्त या गोष्टीचा विचार आपण करू शकत नाही, कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि त्याचप्रमाणे तो बुद्धिजीवी आहे. तर त्याला स्वातंत्र्याचा उपभोग घेताना, कृतींचा उपभोग घेताना विचार बुद्धी ठिकाणावर ठेवूनच निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून ऐच्छिक कृती, अनैच्छिक कृती, प्रतिक्षिप्त कृती, चांगली कृती, वाईट कृती या सर्व गोष्टी कृती या नुसार आपल्याला पाहाव्या लागतात. जर समजा नियमन नसतं, कृतींचं नियमन नसतं, कृतींवर काही गोष्टींची बंधनं नसती, तर ज्याच्यामध्ये शक्ती आहे त्यांनीच आपली सत्ता समाजावर गाजवली असती. त्याला आपण असं म्हणू, बळी तो कानपिळी. मग बळी तो कानपिळी म्हणजे ज्याची, असं मराठीमध्ये म्हणतात, जिसने, हिंदीमध्ये म्हणतात, जिसके हात में लाठी उसकी भैंस. म्हणजे ज्याच्यामध्ये शक्ती आहे तोच जीवन जगू शकला असता, अन्यथा जीवन जगणं कठीण झालं असतं. आणि म्हणून मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी असल्यामुळे कृती कशी असावी, कृती कशी नसावी, जीवन कसं असावं, जीवनात काय नसावं, या सर्व गोष्टी कृतीच्या माध्यमातून मनुष्य ठरवित असतो. आपले ध्येय, आपलं हित, आपले हितसंबंध कोणाच्या आड येणार नाही याचा विचार मनुष्य कृतीच्या माध्यमातून करत असतो. दुर्बलांचं शोषण घडलं असतं जर नियम नसते तर. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी कृतींच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतात त्याचा विचार आपण कृतीमधून करीत असतो. आता काय आहे, नीतिमीमांसा आणि त्याचा अभ्यास विषय, कृती आणि त्याचा अभ्यास विषय, या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला आपण पाहतो तेव्हा नीतिमीमांसेच्या पाश्चात्य परंपरेमध्ये 3 उपपत्ती आपल्याला दिसून येतात. एक उपयुक्ततावादी, दुसरी कर्तव्यवादी आणि तिसरी सद्गुणाधारित. मग सद्गुणाधारित कृती म्हणजे काय? तर ती चारित्र्याने जी कृती युक्त असते, ज्याच्यामध्ये चारित्र्य सांगितलेल्या गेलेलं आहे आणि जी कृती आपण चारित्र्य संपन्न होऊन करीत असतो त्याला आपण सद्गुणाधारित कृती असं म्हणतो. सॉक्रेटिस, प्लेटो, एरिस्टॉटल यांनी सद्गुणाधारित कृतीचा विचार केलेला आहे. मग सद्गुणाधारित कृती आणि चारित्र्य यांचा संबंध असतो का? तर हो, सद्गुणाधारित कृती आणि चारित्र्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण जो चारित्र्य संपन्न असतो त्याकडूनच सद्गुणाधारित कृती केली जाते. आणि म्हणून माणसामध्ये नैतिक सद्गुण अत्यंत महत्त्वाचे असतात. धैर्य, संयम, शहाणपणा या माध्यमातून जी कृती आपण करीत असतो त्याला आपण सद्गुणाधारित कृती असं म्हणत असतो. अशा प्रकारे आज आपण कृतींचे प्रकार पाहिले. मग कृतीमध्ये प्रतिक्षिप्त क्रिया, ऐच्छिक कृती, अनैच्छिक कृती, सजीवांकडून घडणारी कृती, मानवांकडून घडणारी कृती, प्राण्यांकडून घडणारी कृती, चांगली कृती, वाईट कृती या सर्व गोष्टींचा विचार आज आपण केलेला आहे. अशा प्रकारे कृतींचे अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. पण मानवी जीवनामध्ये कृतीचा विचार बुद्धी या माध्यमातूनच करता येतो. बुद्धी बाजूला ठेवून
आपल्याला कोणतीच कृती करता येणार नाही. धन्यवाद.